आणि माझ्या विद्यार्थी मित्र, आज जसे महाराष्ट्रात साधू संतांची भूमी म्हणून ओळखले जाते, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात देखील अनेक मराठी कवी आणि लेखक आहेत. त्यातील आज 27 फेब्रुवारी रोजी जन्मलेले कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कवी कुसुमाग्रज. कवी कुसुमाग्रज यांचे नाव त्यांच्या बहीण कुसुम यांच्या नावामुळे त्यांचे टोपण नाव कुसुमाग्रज असे पडलेले आहे. तर बघा, आज या कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करत आहोत. आणि बघा, मराठी भाषा जरी पूर्ण महाराष्ट्रात बोलली जाते तरी मराठी भाषेत अनेक उपभाषा आहेत, जसे की अहिराणी, मालवणी, कोल्हापुरी, वराडी आणि इतर भाषा देखील समाविष्ट आहेत. तर अहिराणी भाषा ही खानदेशात बोलली जाते. खानदेशात म्हणजे कुठे? धुळे, जळगाव, नंदुरबार. आणि खानदेशातील मी देखील आहे आणि आज मला इथे बोलण्यासाठी संधी दिली आणि माझी अहिराणी भाषा तुम्ही ऐकणार आहेत, त्यासाठी मी आधीच तुमचे आभार व्यक्त करते. बघा, प्रत्येक गावागावात वेगवेगळी भाषा बोलली जाते किंवा प्रत्येक क्षेत्रात म्हणजे बघा की काही विभाग असतात. आपल्या महाराष्ट्रात काही विभाग आहेत की त्याच्यात वेगवेगळ्या अशा भाषा, बोली भाषा बोलल्या जातात. मराठी ही आपली सगळ्यांची भाषा आहे, तरी देखील प्रत्येक जण आपली बोली भाषा किंवा माय बोली भाषा बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते खूप अभिमानाने ते बोलत असतात. तर त्याच्यातीलच आज मी खानदेशी भाषा म्हणजे अहिराणी भाषा मध्ये तुम्हाला थोडे जोक्स सांगणार आहे आणि बघा तुम्हाला समजतं का, बरोबर ना? अहिराणी भाषाला बोलण्यासाठी मी सुरुवात करत आहे. बघा, त्याच्यासाठी आमच्या भाषेत आम्ही ज्या पद्धतीने बोलतो त्या पद्धतीने मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. सगळ्याजण कसा शेतस? मग बरा शेतस का? सगळ्याजण बरा शेतस ना? शाळामा येलेत ना तुम्ही? कशासाठी येतोस तुम्ही शाळामा? कशासाठी येतोस तुम्ही शाळामा? शिकासाठी येतोस ना? हा, मग शिकता शिकता आपले काहीतरी गमतीदार गोष्टी ऐकण्यास येतस. आज ऐकायला तयार आहेत का सगळ्याजण? बर, आता देखा, तुम्ही मराठीमा जसा जोक ऐकतस ना तसा मी अहिराणीमा तुम्हाला जोक सांगतो. तर बघा, नवरात्र चालू होईन तवापासून व्हॉट्सअप, फेसबुकवर इतली मी भक्तिमय होई जायल शे की सध्या मी मेसेज वाचताना देखील चप्पल काढीशील वाचस. आणि दोन पोरे शेतस, एक ना नाव संता आणि एक ना नाव बंता. तर संता बंता मा एक विनोद वयल शे, तो तुमले मी वाची खडस. संता सांगस, काय मग बंता, कसं काय चालू शे? मग बंता काय सांगल ते का? एकदम मस्त. आणि तुला कसं काय चालू शे? संता काय सांगस फोनवर परत, एकदम मस्त चालू शे, एक काम होतं बो म्हण. मग बंता काय सांगस, ठीक आहे मग तुला काम आहे ना, फोन ठेव, मग नंतर बोलूत आपण. बघा, म्हणजे त्याला फोनवर बोलायचं होतं आणि काहीतरी त्याला काम सांगायचं होतं, पण अहिराणी भाषामा असं शे की एक काम होतं बो म्हण. म्हणजे त्याला काय वाटलं की तो काहीतरी काम करायला चाल ना, म्हणून त्यांनी काय करायला फोन ही द्यायचे. आणि नंतर देखा अजून एक दोन भाऊची कहाणी शे, सोन्या आणि मोन्या. म्हणजे देखा आपल्या क्लासमा बी जुळवा भाऊ शकतस का नाही, त्याच प्रकारे जुळवा भाऊसनी ही कहाणी शे. सोन्या आणि मोन्या दोन जुळा भाऊ शकतस आणि त्या एकच वर्गामा शिकतस. मग एक दिन मुख्याध्यापकने काय करत, दोन्हीसले ऑफिसमा बोलावं आणि मुख्याध्यापकने काय सांगत असले, काय रे सोन्या आणि मोन्या, तुम्ही जवळ पेपर लिखा. दोन्ही भाऊ तर सख्खा भाऊ आहेत तुम्ही, मग
वेगवेगळं का बरं लिखा तुम्ही ते वय सोन्या आणि मोन्या काय सांगस मुख्याध्यापकले मॅडम आम्ही जर दोन्ही जण आडनाव सारखं लिखतो तर तुम्ही म्हणतात नाही का कॉपी करी बरं का समजलं ना सगळं असते तर अशा प्रकारे आम्ही आयराणी भाषा खानदेशी भाषा शे आणि ती माले बोलाले आठे संधी भेटली त्याबद्दल तुम्हाला खूप खूप उपकार धन्यवाद.